नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक आगळी वेगळी गोष्ट या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आता कथेला सुरुवात करू. मी पेशाने डॉक्टर होते, त्यामुळे मला एमर्जन्सी असेल तर दिवसभर हॉस्पिटलमध्येच काम करावं लागायचं आणि हॉस्पिटलमध्ये मी सिनियर डॉक्टर असल्यामुळे नाईट शिफ्ट ही करावी लागत होती. आमच्या घरी माझा नवरा, माझी 2 मुलं आणि एक लहान मुलगी असे. आम्ही 5 जणं राहत होतो. माझी मुलं तशी अजून लहानच होती, म्हणजे एक 8वी, एक 10वी आणि माझी सगळ्यात लहान मुलगी 6वीला होती. माझ्या आईवडिलांनी मला खूप कष्टाने डॉक्टर केलं होतं. माझ्या नवऱ्याचं आणि माझं लव्ह मॅरेज होतं, पण त्याने लग्नाआधीच मला कबूल केलं होतं की तो माझ्या डॉक्टरच्या नोकरीची आड कधीच येणार नाही. त्यामुळे मी घरी कमी आणि हॉस्पिटलमध्ये जास्त असायची. मला मुलांकडे जास्त लक्ष देणं होत नव्हतं. त्यांचं खाणं पिणं माझ्याकडून वेळेवर होत नव्हतं, म्हणून मी घरी मोलकरीण ठेवली होती. माझी मुलगी 5वीपर्यंत होती तेव्हा दुसरी मोलकरीण होती. तिला मी नाईट शिफ्ट करावी लागेल म्हणून सांगितल्यावर तिने नाईट शिफ्ट नको म्हणून काम सोडून निघून गेली. आता परत एकदा मोलकरणीचा प्रश्न उभा राहिला होता. नाईट शिफ्टमुळे कोणी यायला तयार नव्हतं, म्हणून मी पेपरमध्ये ॲड दिली होती. तेव्हा मला रूपा नावाची एक गरजू मोलकरीण भेटली. तिचा नवरा नव्हता, ती तिच्या आईजवळ राहायची. तिला एक मुलगा होता. तिला पैशाची खूप गरज होती, म्हणून ती आमच्या घरी दिवसभर आणि रात्रीची नाईट शिफ्ट करू लागली. सुरुवातीला रूपावर माझा विश्वास नव्हता, पण जसजसे दिवस भरत गेले तसे तसे रूपावर माझा विश्वास बसू लागला. ती मला घराचा एक मेंबर वाटू लागली. रूपा कधीकधी तिच्या मुलाला भेटण्यासाठी तिच्या घरी जात होती, तशी मीही परवानगी दिली होती. रूपा तू खूप विश्वासू होती. इकडे मी माझ्या कामाबद्दल खूप एकनिष्ठ होते. हॉस्पिटलमधील लोक मला खूप मानत होते, कारण मी खूप कष्ट करत होते. कधी एमर्जन्सी आली तर मी कोणत्याही परिस्थितीमध्ये हॉस्पिटलमध्ये हजर राहत होते. हॉस्पिटलमध्ये स्टाफही माझ्या कामावरून माझी स्तुती करत होता आणि विशेष म्हणजे हॉस्पिटलमध्ये रुग्णही माझ्याकडून ट्रीटमेंट हवे आहे म्हणून हट्ट धरायचे. माझ्या नवऱ्याला माझं कौतुक वाटायचं. त्यांनी मला नाईटला घरी का नसते म्हणून कधीही ऑब्जेक्शन घेतलं नव्हतं. पण एक दिवस ते माझ्यासोबत भांडायला लागले. तू फक्त हॉस्पिटलच कर, घरी नवरा पोरं आहेत हे विसरले आहेस तू, आणि कधीही नवऱ्याची विचार करत जा. तो रात्र कशी काढत असेल. आज 6 महिने होतील. 24 तासामध्ये तू 1-2 तास फक्त घरी असतेस. रात्रीचे 10 वाजले होते. आम्ही जेवण करून बसलो होतो तेव्हा मला एक एमर्जन्सी कॉल आला. मी जायला निघाले तेवढ्यात माझ्या नवऱ्याने मला अडवलं आणि हे सगळं बोलला. मला आश्चर्य वाटलं. लग्नाला एवढी वर्ष झाली आणि मी नोकरी करत आहे, त्याला 17 वर्ष झाली होती. हे मला असं कधी बोलले नव्हते, पण आज अचानक असे का बोलले असावे याचा मी विचार करत होते. पण तेवढ्यात अजून एक रिंग वाजली. आता मी ठरवलं होतं, काही जरी झालं तरी आजचा पेशंट करूनच यायचं. मी कशी तरी माझ्या नवऱ्याची समजूत काढली आणि हॉस्पिटलला निघून गेले. त्या दिवशी मी 3-4 ऑपरेशन करून रात्री 8 वाजता घरी आले होते आणि लगेच मला 10 वाजता जावं लागत होतं. माझ्या नवऱ्याचं बरोबरच होतं, कारण खरंच मी त्यांना खूप कमी वेळ देत होते. बहुतेक करून ते रात्रीचे एकटेच झोपत होते. 2-4 दिवस लसेच गेले. माझी मोलकरीण रूपा मला म्हणाली, मॅडम तुम्ही नाईट शिफ्टला जाऊ नका, मला खूप भीती वाटते. तिने हट्ट धरला होता. मला नाईट शिफ्ट करू नका म्हणायची. मला कळत नव्हतं की काय प्रॉब्लेम आहे. मी घर सांभाळू की माझे हॉस्पिटल. मला माझे पेशंटही तितकेच महत्त्वाचे होते जेवढे माझे कुटुंब होते. नंतर मला वाटू लागले की रूपा असं का बोलली असेल, कारण माझा नवरा तिला रात्रीच्या वेळी त्रास देत तर नसेल ना. पण माझा नवरा असं काही करेल हे मला अजिबात वाटलं नव्हतं आणि शक्यताही नाकारता येत नव्हती. रोज मला रूपा म्हणायची, मॅडम आज रात्री तरी घरी थांबा, मला खूप भीती वाटते. मी आता तिला खूप वैतागली होते, पण ती असं का म्हणते याचा विचार मला करणं भागच होतं. असेच मी एक दिवस पेशंट चेक करत असताना एक स्त्री माझ्या हॉस्पिटलमध्ये आली आणि डॉक्टर मीना तुम्हीच ना असं म्हणून माझ्या कॅबिनमध्ये आली. मी तिला माझी ओळख सांगितल्यावर तिने माझा पटकन फोटो काढला आणि तिथून पळून गेली. पेशाने तर ती खूपच प्रोफेशनल वाटत होती, पण ती स्त्री कोण होती? तिने रिसेप्शनलाही तिचं नाव नोंद केलं नव्हतं. मी तर तिला पहिल्यांदाच पाहिलं होतं. मी केबिनच्या बाहेर येऊन सगळ्यांना त्या स्त्रीबद्दल विचारलं, तेव्हा सगळ्यांना तिच्याबद्दल काहीच माहीत नव्हतं. अशी कोण स्त्री असेल जी माझा फोटो काढून पळून जाईल या विचारातच मी रात्री घरी गेली. घरी गेल्यानंतर मी रूपाला आज घडलेला सर्व प्रकार सांगितला.
पण रूपाने त्यावर काहीच रिॲक्ट केलं नाही आणि मी माझ्या नवऱ्यालाही हा किस्सा सांगितला. त्याने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. आता मला या दोघांच्या वागण्यावरून खूप टेन्शन आलं. मला आता माझ्या नवऱ्यावर संशय येऊ लागला होता. मला माझा नवरा माझ्याशी जास्त बोलत नाही असं जाणवायला लागलं होतं. जर कधी मी घरी असेल तर माझ्या जवळही तो येत नव्हता. आता मला माझा नवरा माझ्या हातातून निसटत चालला आहे असं वाटू लागलं होतं. हा सगळा विचार करून माझं डोकं दुखायला लागलं होतं. मला जाणवत होतं की माझ्या नवऱ्यालाही जराही वेळ देत नाही. म्हणून मी आज हॉस्पिटलमधून फोन केला तेव्हा समजलं की माझा नवरा आज ऑफिसला गेलाच नाही. पण सकाळी तर माझ्या आधीच कामाला जातो म्हणून घराबाहेर पडला होता. तो कदाचित घरी पोहोचला असेल म्हणून मी घरी कामाला जायला निघाले. घरी जाता मी मुलांसाठी काहीतरी खायला घ्यावं म्हणून मार्केटमध्ये गेले. तिथे गेल्यावर मला माझा नवरा दिसला आणि ते तिथे एका बाईला पैसे देताना दिसले आणि तिला म्हणत होता काम व्यवस्थित झालं पाहिजे. नंतर माझा नवरा त्याच्या गाडीत बसून निघून गेला. मग मी बाईचा पाठलाग करायचं ठरवलं. ती बाई पाठ करून उभी होती त्यामुळे मला कोण आहे हे ओळखू आलं नाही. मी तिच्या मागे मागे गेली तर ती बाई एका घरामध्ये गेली. मी चोरून दरवाजाच्या फटीतून पाहिलं तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून रूपा होती. आणि अजून एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे रूपा ज्या बाईला पैसे देत होती ती बाई तीच होती जी माझ्या हॉस्पिटलमध्ये येऊन माझा फोटो काढून गेली होती. मला खूप मोठा धक्का बसला होता. हे सगळं बघून मी तशीच घरी निघून आले. माझा नवरा माझ्या आधीच घरी आला होता आणि रुपाई हा सगळा प्रकार घडल्यामुळे मला आता सत्य काय हे जाणून घ्यायचं होतं. म्हणून मी सुट्टी घ्यायचं ठरवलं आणि घरीच राहायचं ठरवलं. रात्री सगळे जेवायला बसले होते तेव्हा मी उद्या कामाला जाणार नाही असं सांगितल्यावर सगळ्यात जास्त आनंद रूपाला झाला होता. पण माझा नवरा आणि माझ्या मुलांना फारसा फरक पडला नव्हता. मला असं वाटलं सगळ्यांना खूप आनंद होईल पण असं काहीच झालं नाही. आजचा दिवस खूप खास होता माझ्यासाठी. माझी मुलं आज अगदी नॉर्मल होती आणि माझा नवराही जास्त खुश वाटत नव्हता. दुपारचे जेवण आम्ही एकत्रच बसून केलं. खूप दिवसानंतर आम्ही असं एकत्र बसून जेवलो होतो. रूपा मात्र माझ्या घरी असल्यामुळे खूप खुश होती. दिवसभर सगळे आपले काम करत होते. मग रात्र झाली. आज रात्रीचे जेवण मीच बनवलं होतं आणि दुपारचे जेवण मीच बनवलं होतं. सगळे जेवले आणि झोपण्यासाठी आपापल्या रूममध्ये गेले. माझा नवराही गेला पण मी थोडं गार्डनमध्ये फिरावं आणि मग झोपायला जावं असं ठरवलं. पण तिथे गार्डनमध्ये रूपा मला कोणासोबत तरी फोनवर बोलताना दिसली. ती फोनवर बोलत होती, मॅडम मला खूप भीती वाटते पण आज मॅडम घरी आहेत त्यामुळे माझी सुटका झाली, नाहीतर आज माझा जीवच गेला असता. मी ऐकल्यावर मी रूपाला विचारलं कोण होतं फोनवर. तेव्हा रूपा मला म्हणाली माझ्या मुलाचा फोन होता. त्याला शाळेच्या फीसाठी त्याच्या मॅडमला फोन करायचा सांगितला होता. असे उत्तर ऐकून ती निघून गेली. पण ती सरळ सरळ खोटं बोलत होती हे मला पटकन समजलं. मला रूपाचा खूप राग आला होता पण माझ्याकडे कोणतेच पुरावे नव्हते म्हणून मी शांत बसले होते. दुसऱ्या दिवशी मी हॉस्पिटलला गेल्यावर माझं जराही कामात लक्ष लागत नव्हतं. सतत घराचा विचार माझ्या डोक्यात येत होता. त्यामुळे माझं डोकं खूप दुखायला लागलं होतं. कारण काल मी सुट्टी घेतल्यावर माझी मुलगीही मला कमी आणि रूपालाच जास्त मिठू मारत होती. जणू काही तिची आई आहे हे माझ्या डोक्यातून जात नव्हतं. म्हणून मी घरी जायचं ठरवलं. घरी आल्यावर घराचा दरवाजा उघडाच होता आणि माझ्या मुलीच्या रूमचा कसलाही आवाज येत नव्हता. म्हणून मी तिकडे जाऊन पाहिलं तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण माझी मुलगी रूपाच्या अंगावर बसून तिला खूप मारत होती आणि रूपा फक्त ओरडत होती. मी आतमध्ये जाऊन रूपाला माझ्या मुलीपासून बाजूला केलं आणि तिला म्हणाली साक्षी तुझं हे काय चाललंय. तेव्हा साक्षी म्हणाली ओ मॅडम तुम्ही आमच्या मायलिखित बोलू नका. हे ऐकून मला आश्चर्य वाटलं. मी म्हणाले साक्षी ही तुझी आई नाही मी तुझी आई आहे. तेव्हा साक्षीने माझ्यावर हात उचलला आणि म्हणाली तू माझी आई नाहीस तीच माझी आई आहे आणि परत रूपाला मारू लागली. रूपा खूप घाबरली होती. नंतर मी नाईलाजाने माझ्या पर्समधून एक इंजेक्शन काढलं आणि साक्षीला दिलं. तेव्हा रूपाच्या जीवात जीव आल्यासारखं वाटलं आणि साक्षीला आम्ही दोघींनी तिच्या रूममध्ये झोपवून बाहेर आलो. रूपा खूप घाबरली होती. मी तिला विचारलं रूपा हे सगळं काय होतं, साक्षीला काय झालं. तेव्हा ती रूपा म्हणाली मॅडम मी तुम्हाला नाईट शिफ्ट करू नका असं सांगत होते. तुम्हाला आठवतं का की कधी तुमच्या कुटुंबाला वेळ दिला नाही. कधी तुम्ही तुमच्या मुलांसोबत वेळ घालवला आहे. साक्षीला आईची खूप गरज होती. तेव्हा तिचा आईचा सहवास भेटला नाही त्यामुळे तिच्या मेंदूवर परिणाम झाला
आणि मी सतत तिच्या जवळ असते म्हणून ती मलाच आई म्हणू लागली होती. मी तिला काही गोष्टींना नकार दिला तर ती माझ्यावर असा अत्याचार करते. तिला तुमची जेव्हा गरज होती तेव्हा तुम्ही तिला वेळ दिला नाही. त्यामुळे सरांनी माझ्याकडे पैसे दिले होते आणि मानसिक रोग तज्ज्ञाकडे दाखवायला सांगितलं होतं. आणि त्या रात्री त्या डॉक्टर मॅडमचा कॉल होता. तुम्हाला आठवतं का? तुमच्या हॉस्पिटलमध्ये येऊन एक स्त्री तुमचा फोटो काढून पळून गेली होती. त्याच मॅडम होत्या. त्यांचं कारण हेच होतं की असं केल्याने तुम्ही तुमच्या नवऱ्यावर संशय घ्याल आणि तुम्हाला कुटुंबावर कोणतेही संकट आले असे वाटावं, त्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबाकडे लक्ष द्याल, हाच उद्देश होता. त्यामुळे त्या तुमचा फोटो काढून पळून गेल्या होत्या. आणि सरांनी मला साक्षीवर ट्रीटमेंट घेण्यासाठी पैसे दिले होते, कारण साक्षी दिवसभर काय करते हे फक्त मलाच माहीत असतं. म्हणून मी त्या मॅडमना रोज भेटते आणि त्यांना साक्षीची रोज अपडेट देत असते. हे सगळं ऐकल्यावर मला त्यात जाणीव झाली की माझ्या मुलांकडे वेळेत लक्ष दिलं नाही. साक्षीच्या त्या शब्दांनी माझ्या अंगावर काटा आला. मी शांतपणे तिला विचारलं, मायलेकीत म्हणजे काय आहे साक्षी? साक्षी रागाने रूपाकडे बोट दाखवत म्हणाली, ही रूपा, ही आमच्याबद्दल, तुमच्याबद्दल, बाबांबद्दल खूप दिवसांपासून काहीतरी लिहित आहे. आमच्या सगळ्यांचे फोटो काढत आहे. आमचं बोलणं रेकॉर्ड करत ते आहे. मी तिला फोनवर बघितलं तेव्हा ती म्हणाली की हे सगळं कोणाला तरी दाखवायचं आहे, म्हणून मी रागाने तिला मारत होते. रूपा जोरजोरात रडत होती. मी तिच्याकडे पाहिलं तर तिचा चेहरा घामाने ओथंबलेला, डोळे लाल. मी तिला विचारलं, रूपा, हे काय आहे? सत्य सांग, तुझा आणि त्या बाईचा काय संबंध? तेव्हा रूपा शांतपणे उठली. तिच्या चेहऱ्यावर आता रडण्याऐवजी एक विचित्र शांतता होती. ती म्हणाली, मॅडम, आता काहीही लपवू शकत नाही. तुम्ही खूप चांगल्या, तुमच्या कुटुंबासाठी धडपडणाऱ्या, पण तुमचं सुख, तुमची प्रतिष्ठा कुणाला नको होती. मी चकित होऊन विचारलं, कुणाला? रूपा थेट माझ्या नवऱ्याचं नाव घेत म्हणाली, साहेबांना. माझ्या अंगावर काटा आला. माझ्या नवऱ्याला पण का? तेव्हा रूपा म्हणाली, साहेबांना वाटू लागलं होतं की तुम्ही डॉक्टर म्हणून नाव कमावताय, लोक तुम्हाला जास्त पसंत करतात, तुम्ही घराकडे कमी लक्ष देता, म्हणून ते एकटे पडले. पण त्यांना एखाद्या स्त्रीची गरज नव्हती. त्यांना फक्त तुमची प्रतिष्ठा नष्ट करायची होती आणि त्यांनी मला पैशात विकत घेतलं. तिचे शब्द माझ्या हृदयात बाणासारखे खुपसत होते. तू मला फसवलंस, मी ओरडले. रूपा म्हणाली, हो, पण फक्त सुरुवातीला. नंतर मला जाणवलं की तुम्ही वाईट नाही, तुम्ही खूप मोठ्या मनाचे आहात. माझ्या मुलाला मदत केलीत, पण तेव्हा उशीर झाला होता. त्या बाईला जी तुमचा फोटो काढायला आली होती ती एक प्रायव्हेट इन्व्हेस्टिगेटर आहे. चे फोटो, घरातील रेकॉर्डिंग तिला देण्याचं काम होतं आणि ते सगळं तुमच्या नवऱ्याच्या हातात जाणार होतं. मला काहीच बोलता येत नव्हतं. प्रेम आणि विश्वासाच्या नावाखाली माझा नवरा मला तोडत होता. ती रूपा म्हणाली, मॅडम, मी तुमच्यासाठी सगळं कबूल करते, कारण काल रात्री साहेबांनी मला धमकावलं. म्हणाले की तुम्ही घरात थांबलात तर आजच्या रात्री माझा जीव घेतील. म्हणून मी फोनवर म्हणत होते की आज मॅडम घरी आहेत म्हणून जीव वाचला. माझं अंग थरथरत होतं. मी ताबडतोब नवऱ्याच्या रूमकडे धावले. तो खोलीत बसून शांतपणे चहा पित होता, जणू काहीच घडलं नव्हतं. मी दरवाजा जोरात बंद केला आणि म्हणाले, ही सगळी तुझी कारस्थान आहेत. नवरा सुरुवातीला शांत होता, मग डोळे वर करून म्हणाला, हो, आणि काय करणार आहेस? त्याचा आवाज थंड, निर्दयी. तुला वाटलं तू मोठी डॉक्टर झालीस म्हणजे मला कमी लेखशील. लोक तुला जास्त मानतात, माझ्यापेक्षा जास्त. मी तुझा नवरा आणि तू मला वेळ देत नाहीस, त्यामुळे मी सगळं प्लॅन केलं. मी हादरले. तो पुढे म्हणाला, मी तुझं नाव खराब करणार होतो. तुझ्यावर मुलांची दुर्लक्ष, रूपावर अत्याचार, घरातील चोरी यांच्या केसेस लावणार होतो. ती बाई, तो PI, हे सगळं मीच केलं. माझ्या डोळ्यातून अश्रू ओघळले. पण अचानक मला माझ्या मागून मुलांचा आवाज आला, आई, आम्ही सगळं ऐकलं. माझे 3ही मुलं दारात उभी होती. त्यांच्या चेहऱ्यावर भीती, धक्का आणि आईचे रक्षण करण्याची जिद्द. माझी मोठी मुलगी म्हणाली, आई, तू आम्हाला कधीच सोडणार नाहीस. पण बाबा तर आधीच आम्हाला सोडून गेले आहेत. हे वाक्य माझ्या मनाला स्पर्शून गेलं. नवरा भडकला, तुम्ही सर्वजण माझ्या विरुद्ध. मुलगी पुढे गेली आणि म्हणाली, बाबा, आईने आम्हाला कधी सोडलं नाही, तुम्ही सोडलं. नवऱ्याचा चेहरा रागाने लाल झाला. पण तेवढ्यात मागून आवाज आला, रूपाचा, साहेब, तुम्ही काहीही करा, पण आता सत्य बाहेर आलंय. तुम्ही जिंकेल असं काही शिल्लक नाही. तो संतापून रूपावर झेपवणार होता तेव्हा मी त्याच्या समोर उभी राहिले. बस, पुरे झालं. आजपासून तू माझ्यासाठी संपलास. त्याने मला हलवण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या मुलांनी त्याला थांबवलं. तो तिथून निघून गेला. शेवटची वेळ
दुसऱ्या दिवशी मी पोलिसांत तक्रार दिली. रूपानेही कबुली जबाब दिला, पण तिची इच्छा मला धोका देण्याची नव्हती, परिस्थितीची होती. मी तिच्या मुलाला शाळेत ॲडमिशन घेतली, रूपाला नवी नोकरी मिळवून दिली. घरात शांतता परत आली होती आणि माझ्या मुलांच्या डोळ्यात मी खऱ्या अर्थाने आई म्हणून उभी राहिली होती. फक्त डॉक्टर नाही. आणि सगळ्यात वेगळी गोष्ट म्हणजे या सगळ्यांच्या दरम्यान जाणवलं की प्रेम म्हणजे नातं नव्हे तर विश्वास. माझं नातं तुटलं होतं, पण माझा विश्वास माझ्या मुलांनी परत दिला. साक्षी म्हणाली, "ओ मॅडम, तुम्ही आमच्या मायलेकात बोलू नका." मला क्षणभर काही समजेनासं झालं. रूपा थरथरत खाली जमिनीवर बसली होती आणि साक्षीच्या डोळ्यात एक वेगळंच रागाचं वादळ दिसत होतं. मी साक्षीचा हात पकडून तिला शांत करायला गेले तर तिने माझा हात झटकून दिला. "आई, मला मॅडम म्हणू नकोस. तू आई आहेस की नाही ते तरी ठरव. आई असते तर एवढी वर्ष आम्हाला एकटं सोडलंस का?" साक्षीचं बोलणं माझ्या छातीत खंजीर खुपसल्यासारखं वाटलं, पण त्यात एक विचित्र बदल होता. तिचा आवाज तिच्यासारखा नव्हता, जणू कोणीतरी तिच्यावर ताबा घेतला होता. मी घाबरून साक्षीला मिठी मारायला जात होते, तेवढ्यात रूपा अचानक माझ्या पायाला धरून रडू लागली. "मॅडम, साक्षीच्या जवळ जाऊ नका. ती आता साक्षी राहिलीच नाही." माझ्या अंगावर काटा आला. "काय म्हणतेस तू?" मी ओरडले. तेवढ्यात साक्षी असली, पण ते तिचं असू नव्हतं. खूप प्रौढ, खूप विचित्र. "आई, तुला खरं जाणून घ्यायचंय ना? रूपा कोणाला घाबरते? रात्री तुला घरी थांबण्याची का विनंती करते? आणि ती बाई हॉस्पिटलमध्ये तुझा फोटो काढायला का आली होती?" मी स्तब्ध झाले. "तुला वाटतं ते तुझ्या नवऱ्याचे डावपेच आहेत, पण नाही, बाबांचा यात अजिबात हात नाही." साक्षी शांतपणे बोलत होती. मी रूपाकडे पाहिलं तर ती माझ्या मागे लपली आणि हलकेच म्हणाली, "मॅडम, साक्षीवर कोणीतरी आहे. ती बाई जी हॉस्पिटलमध्ये आली होती ती." एवढ्यात साक्षी किंचाळली. "रूपा, जास्त बोलू नकोस, नाहीतर तुझं गुपित मीच उघड करीन." रूपा थरथरली. मी ओरडले, "बस, मला सगळं सांगा, कोण काय लपवतंय?" तेवढ्यात साक्षी हळूच बोलली, "आई, ती बाई जी तुझा फोटो काढायला आली तिचं नाव संजना आहे. तुझे 12 वर्षापूर्वीचे एक केस लक्षात आहेस? एक युवती जिला तू वाचवू शकली नव्हतीस. डॉक्टरांच्या चुकामुळे नव्हे तर तिच्या कुटुंबाला तिने मारहाण करून हॉस्पिटलमध्ये आणलं होतं. ती तुझ्या हातात मेल्याची बदनामी तिच्या कुटुंबाने तुझ्यावर ढकलण्याचा प्रयत्न केला होता." माझ्या आठवणींना धक्का बसला. हो, मला आठवलं. ते प्रकरण खूप गंभीर होतं. संजना मेली नाही आई, साक्षी कुजबुजली. तिने आत्महत्या केली. तिच्या कुटुंबाने तिला पुन्हा छळलं आणि तिचं शेवटचं वाक्य होतं, "डॉक्टर मीनामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं." मला अंगावर काटा आला. साक्षी म्हणाली, "आणि तिचा आत्मा घरात रूपाच्या मागे लागला आहे." कारण रूपा रडत माझ्या पायावर कोसळली. "मॅडम, मी त्या केसची वॉर्ड बॉयची मुलगी आहे. माझे बाबा त्या केसात होते आणि त्या दिवशी संजनाला उशिराने हॉस्पिटलमध्ये आणणारे माझेच बाबा होते. संजना मला दिसते मॅडम, मला धमकी देते, म्हणते मीना मॅडमला घरापासून मुलांपासून दूर नाहीतर ती तुमच्या मुलीला घेऊन जाईल." माझं हृदय थरथरलं. "म्हणजे साक्षीला?" "हो मॅडम." रूपा रडली. "ती साक्षीचं शरीर वापरत आहे." तेवढ्यात साक्षीचे डोळे पूर्णपणे काळे झाले. ती माझ्याकडे पाहत म्हणाली, "आई, आता खूप उशीर झालाय. तुझ्याकडे 2च पर्याय आहेत. मला वाचव किंवा मला कायमचं गमाव." साक्षीचे डोळे काळे झालेले पाहून माझा श्वास अडखळला. तिच्या डोळ्यात ती माझी मुलगी नव्हे तर त्या संजनाचा राग, वेदना आणि सूड जळताना पाहत होती. ती हळूच माझ्या दिशेने चालत आली आणि म्हणाली, "आई, तू डॉक्टर आहेस, जीव वाचवण्याची शपथ घेतली होतीस, पण एक जीव माझा तुझ्या हातून सुटला नाही. आता मी तुझ्याकडून तुझाच जीव घेणार नाही, तुझं सर्वात प्रिय घेणार आहे." मी थरथर कापत विचारलं, "साक्षी, माझी मुलगी, कृपा करून थांब." पण साक्षीने जोरात हसत म्हणाली, "साक्षी आता इथे नाहीये. तिचं शरीर माझं आहे आणि तिचा आत्मा, तो मी तिला घेऊन गेल्यावर शांत होईल." रूपा माझ्या मागून किंचाळली, "मॅडम, काहीतरी करा, ती साक्षीला मारेल." पण मी हादरलेले होते. मुलगी आणि आत्मा यांच्यात अडकलेली आई. अचानक साक्षीने हात वर केला आणि माझ्याकडे बघत म्हणाली, "तू माझ्यासाठी प्रार्थना केलीस का कधी? तू मला ओळखायचा प्रयत्न केला का? तू माझा आवाज, माझं सत्य, माझा त्रास ऐकला का?" मी रडत म्हणाले, "मी जीव तोडून प्रयत्न केला, पण नशिबाने संजना, तू मला कधीच समजून घेतलं नाहीस. तू मेली तेव्हा तुझ्या डोळ्यामध्ये भीती होती, आरोप नव्हते. हे मी आजही विसरू शकत नाही." साक्षी किंवा संजना थोडी थांबली. तिच्या चेहऱ्यावर क्षणभर गोंधळ दिसला. अचानक तिचा चेहरा विकृत झाला आणि ती ओरडली, "खोटं! तुझ्यामुळे मी मेल्याचं कारण कुणालाच सांगू शकले नाही.
तू फक्त माझं शरीर हाताळलं, माझं मन, माझी वेदना नाही. अचानक खोलीचा दरवाजा स्वतःच बंद झाला. खिडक्या आपटू लागल्या. वातावरण थंडगार झालं. माझा श्वास घेताही जड झाला. रूपा भीतीने माझ्या हाताला धरून म्हणाली, मॅडम, ती रागावली आहे. तिचं साक्षीच्या शरीरावरचं नियंत्रण पूर्ण झालं तर साक्षी परत येणार नाही, कधीच नाही. मी साक्षीकडे धावत जातेच. इतक्यात साक्षीचे केस हवेत उडाले आणि ती मागे फेकली गेली, पण जमिनीला न लागता हवेतच लटकली. माझ्या डोळ्यातून अश्रू गाळत होते. साक्षी, पण तिच्या आवाजात फक्त संजना बोलत होती, तुझ्या मुलीला सोडायला मला एकच गोष्ट हवी आहे, सत्य, जे तू वर्षापासून लपवून ठेवलं आहेस. मी आदरले. कुठलं सत्य? संजना शांत आवाजात म्हणाली, त्याच दिवशी हॉस्पिटलमध्ये पोहोचले तेव्हा मी जिवंत होते, पण तू माझ्या नाडीवर हात ठेवला आणि तुला कळलं की माझी धडधड कमी होत आहे. मला वाचवता येऊ शकत होतं, पण तू माझं नाव, माझं केस, माझी फाईल, सगळं बदललं फक्त माझ्या कुटुंबाच्या भीतीने. मी जोरात डोकं हलवत म्हणाले, नाही, मी तसं केलं नाही. मी कधीच कुणाला मरू दिलं नाही. पण संजना किंचाळली, खोटं. मी तुझ्या डोळ्यात पाहिलं होतं. तू मला वाचवू शकली असतीस, पण तू घाबरलीस. तू मान्य करण्यास घाबरलीस की माझ्यावर अत्याचार झाला होता. तू केस पुढे नेला नाहीस आणि त्यामुळे त्यांनी मला पुन्हा घरी नेलं, पुन्हा मारलं आणि मग मी संपले. माझ्या शरीराचा एक एक भाग शून्य झाला. तेवढ्यात रूपा रडत म्हणाली, मॅडम, माझ्या बाबांनी तेच सांगितलं होतं. त्या दिवशी तुमच्याकडे पर्याय होते, पण तुम्ही चूक केली. मी भांबावून मागे सरले. मला आठवलं, हो, त्या केसात मी एक निर्णय घेतला होता. आत्मविश्वास नसल्यामुळे, हॉस्पिटलची भीती, कुटुंबाचा दबाव. हो, मी एक चूक केली होती. मी कुजबुजले. संजना, तू बरोबर आहेस. त्या दिवशी मी तुझ्यासाठी पुरेशी मजबूत नव्हते. हे ऐकताच वातावरण शांत झालं. साक्षीच्या हवेत लटकलेल्या शरीराने थोडासा श्वास घेतला. संजना कुजबुजली, मी एवढंच हवं होतं की तू कबूल करावं की तू माणूस होतीस, देव नाही. माझ्या डोळ्यातून अखंड अश्रू ओघळत होते. मी हात जोडून म्हणाले, साक्षीला सोड प्लीज, मी तुझ्यासाठी न्याय मिळवीन, शपथ. काही सेकंद संपूर्ण शांतता. मग साक्षीचे डोळे हळूहळू परत सामान्य झाले. तिचं शरीर खाली पडलं आणि मी तिला मिठी मारली. रूपा सुटकेचा निश्वास टाकत रडू लागली. पण अचानक साक्षीच्या कानाजवळून थंड कुजबूज आली. मी गेले नाही. साक्षी शुद्धीत आली होती, पण तिच्या कानाभोवती फिरलेले थंड कुजबूज अजूनही हवेत तरंगत होती. मी गेले नाही. अजून एक सत्य बाकी आहे. माझ्या अंगावर काटा आला. साक्षी माझ्या मिठीत होती, पण तिचं शरीर थरथरत होतं. रूपा भिंतीला टेकली होती, ओक्साबोक्शी रडत. पण खोलीत मात्र अचानक वेगळाच ताण निर्माण झाला. जणू संजनाचा आत्मा अजूनही आमच्यातच होता. मी हळूच साक्षीच्या केसावरून हात फिरवत म्हणाले, बाळ, घाबरू नकोस, आई आहे तुझ्यासोबत. पण साक्षीने माझा हात पकडून अलगद बाजूला केला. तिचे डोळे लालसर झाले होते. आई, ती अजून इथेच आहे. माझ्या आत नाही, पण इथेच, या खोलीत. माझा हृदय ठोका चुकला. कुठे? साक्षीने थरथरत बोट रूपाकडे दाखवलं. तिचं सत्य रूपाशी जोडलेलं आहे, एक गुपित, जे अजूनही तू ऐकलं नाहीयेस. रूपा चेहरा खाली घालत पुटपुटली, मॅडम, मी सगळं सांगितलं आहे. नाही. साक्षीचा आवाज अचानक खोल आणि परका झाला. ती अजून एक गोष्ट लपवत आहे. खोलीत क्षणार्धात अंधारगळ झाली. बल्ब चमकला आणि दीर्घ एक थंड स्त्रीचा आवाज ऐकू आला, हो, अजून एक, शेवटचं सत्य. रूपा जागेवरच थिजली. तिचे डोळे मोठे झाले. मी तिच्या दिशेने धावत गेले. रूपा, काय लपवलंयस अजून? ती घाबरून डोळे मिटते, पण संजनाचा आवाज तिच्या मागून कुजबुजला, सांग रूपा, नाहीतर मी तुला जाऊ देणार नाही. अचानक रूपा थरथर कापत माझ्याकडे बघत म्हणाली, मॅडम, माझ्याकडे त्या रात्रीचा एक व्हिडिओ आहे. कुठल्या रात्रीचा? मी गोंधळले. रूपा रडत म्हणाली, संजना हॉस्पिटलमध्ये आली त्या रात्रीचा, माझ्या बाबांनी चोरून काढलेला. साक्षी हळूच बोलली, आणि तो व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलून टाकेल. आई, मला घाम फुटला. कसा व्हिडिओ? रूपा फसफसत्या श्वासाने म्हणाली, मॅडम, त्या व्हिडिओत तुम्ही संजनाला वाचवत नाही, तुम्ही तिला थांबवता. माझे डोळे मोठे झाले. मी थांबवते म्हणजे? रूपा फाटलेल्या आवाजात म्हणाली, तुम्ही तिच्या कुटुंबावर केस करू नका म्हणून संजनाला शांत बसायला सांगत होता आणि ती रडत होती. माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि मी ओरडले, नाही, मी असं कधीच केलं नाही. पण साक्षी माझा हात पकडून म्हणाली, आई, तिच्या शब्दांवर विश्वास ठेवू नको. व्हिडिओ पाहिल्याशिवाय कोणावर विश्वास ठेवू नको. तेवढ्यात अचानक हवा थंडगार झाली. कपाट स्वतः उघडलं आणि त्यातल्या ड्रॉवरमधून एक काळी धुळीने माखलेली पेनड्राईव्ह खाली पडली.
रूपा थरथरत म्हणाली, मॅडम यात आहे तो व्हिडिओ. बाबा मारण्यापूर्वी मला दिला होता. म्हणाले हे कोणाकडे देऊ नकोस, नाहीतर सर्व संपेल. पेनड्राईव्ह जमिनीवर पडलं आणि स्वतःच हललं. जणू संजनाचा आत्मा सांगत होता, उघड सत्य उघड. माझा हात थरथरत होता. मी पेनड्राईव्ह उचलणार एवढ्यात लाईट पूर्ण गेली. काळोख, त्या अंधारात एक स्त्रीचा आक्रोश. मला का थांबवलंच डॉक्टर? मी किंचाळले. संजना, काय हवंय तुला? अंधारात एक थंड हात माझ्या गालाला स्पर्श करून गेला आणि ती कुजबुजली. फक्त सत्य ते उघड आणि मी मुक्त होईन. अचानक लाईट आली. साक्षी, रूपा आणि मी तिघींनी समोर पडलेली पेनड्राईव्ह दिसली. ही पेनड्राईव्ह उघडली की कथेचं सगळं रूप पालटणार होतं. रूपा कुजबुजली, मॅडम तुम्ही तयार आहात? कारण हा व्हिडिओ तुमचं आयुष्य मोडू शकतो किंवा वाचवू शकतो. मी पेनड्राईव्ह पकडून म्हणाले, काय झालं असेल सत्यच पाहणार. पण पेनड्राईव्ह उघडताच स्क्रीनवर पहिल्या फ्रेममध्ये जे दिसलं ते पाहून आमच्या तिघींच्या अंगातून रक्तच गायब झालं. साक्षीचे काळे डोळे झालेले पाहून माझा गळा कोरडा पडला. तिचा आवाज अचानक बदलला, आई तू माझ्यावर प्रेम करतेस ना, मग का उशीर करतेस मला वाचवायला? मी तिच्या जवळ जायला लागले तर रूपा वेड्यासारखी माझे हात धरते. मॅडम जवळ जाऊ नका, ती साक्षी नाही, पण मी आई होते. मी साक्षीपासून कसं दूर राहणार? मी तिच्या हनुवटीला हलकेच हात लावला आणि त्या क्षणी काहीतरी अदृश्य माझ्या हातात शिरल्यासारखं जाणवलं. साक्षीचा श्वास थंडच होत गेला. संजना, तू जे काही समजतेस ते चुकीचं आहे, मी शांतपणे म्हणाले. साक्षीच्या ओठावर एक वाकडी स्मित उमटली. चुकीचं? माझं आयुष्य नष्ट झालं, माझा विश्वास नष्ट झाला आणि जी मला वाचवू शकली ती डॉक्टर मला स्पर्शूनही पहिली नाही. मला धक्का बसला. संजना, तू आली तेव्हा बेशुद्ध होतीस. मी तुला वाचवण्यासाठी माझं सर्व केलं होतं. असं? मग तुझ्या टीममधला वॉर्ड बॉय का म्हणाला उशीर झाला? तिचा आवाज थंड बर्फासारखा होता. रूपा थरथरली, मॅडम माझ्या बाबांनी खोटं बोललं होतं. ते तिला वेळेवर आणू शकले असते, पण ते इतरांबरोबर दारू पित होते. संजनाचं हसू घरभर घुमलं आणि त्यांची शिक्षा मलाच मिळाली. मीना, साक्षीच्या शरीरातून एक सावलीसारखी आकृती बाहेर पडू लागली. मी हादरले. ती आकृती म्हणजे संजनाचा आत्मा होता. लांब केस, सैल कपडे आणि डोळ्यात हताश राग. पण त्या क्षणी काहीतरी अनपेक्षित घडलं. साक्षी तिच्या आतूनच अचानक बोलली, आई प्लीज मला सोडून जाऊ नको. मी लढू शकते, मला तिच्याशी लढू दे. मी थरथरले. साक्षी स्वतःशी बोलत होती. तिच्या डोळ्यात भीती नव्हती, तर एक हट्ट होता, मला न सोडण्याचा हट्ट. अचानक संजना साक्षीच्या मागे उभे राहून गुरगुरली, तू माझ्याशी लढणार? तू एका आईसाठी मला सोडवणार, ज्या आईने तिला जवळही घेतलं नाही? साक्षी किंचाळली, आईने माझ्यासाठी खूप केलंय. तू माझी आई नाहीस, मी तिची आहे. तू नाही घेऊ शकत मला. संजनाचा राग उसळला आणि ती पुढे झेपावली. मी साक्षीला घट्ट पकडलं आणि छातीशी लावून म्हटलं, संजना तू जितकी वेदना सहन केलीस तितकी कुणालाही नको, पण माझी मुलगी अपराधी नाही, तिला सोड. त्या क्षणी साक्षी माझ्या मिठीत अश्रू ढाळत म्हणाली, आई तुझं प्रेम मला वाचवेल, मला माहिती आहे. पण तिच्या कपाळावर हलकं चुंबन दिलं. तिचं हे चुंबन एकदम वेगळं होतं. आईचं प्रेम, पण त्यात काहीतरी रोमॅन्टिक ऊब होती. एक अशी जिव्हाळ्याची ऊब जी आई मुलीच्या नात्याला श्वास देते. तो क्षण इतका शुद्ध होता की खोलीचं वातावरण बदललं. संजनाच्या चेहऱ्यावरचा राग विरघळला. ती शांतपणे पाहत राहिली. तिच्या डोळ्यात कुणीतरी तिला खरंच प्रेमाने पाहतंय हे पहिल्यांदाच दिसलं. ती म्हणाली, माझ्यासाठी कोणी असं कधी उभं राहिलंच नाही. तिचं रूप फिक्कं झालं. सावली मागे सरकली आणि ती मंद आवाजात म्हणाली, मीना तुझ्या प्रेमाने माझा राग जाळून टाकला. तुझ्या मुलीला कधी त्रास देणार नाही. आणि अचानक ती पूर्णपणे नाहीशी झाली. साक्षी जोरात श्वास घेत माझ्या मिठीत ढसाढसा रडली, आई आई मला वाटलं होतं तू मला वाचवणार नाहीस. मी तिच्या केसात हात फिरवत म्हणाले, मी तुला कधीच सोडणार नाही, कधीहीच नाही. आणि त्या रात्री पहिल्यांदाच साक्षीने माझ्या खांद्यावर डोकं ठेवून शांत झोप घेतली. पण त्या रात्रीनंतर सगळं शांत झालं असं मला वाटत होतं, पण मला माहीत नव्हतं खरी वादळ आता सुरू होणार होती. सकाळ झाली. सूर्यकिरण खिडकीतून घरभर पसरले होते. मी डोळे उघडले तर साक्षी माझ्या शेजारी झोपलेली होती, माझा हात घट्ट पकडून. जणू अजूनही तिला भीती वाटत होती मी तिला सोडून जाईल. मी तिच्या कपाळावर हलका हात फिरवलं तेव्हाच ती डोळे उघडून हळूच म्हणाली, आई तू आहेस ना? हो ग मीच आहे. तू कुठे जाणार आहे तुला सोडून? साक्षीच्या ओठावर हलकंसं हसू आलं, पण त्याच्या मागे अजूनही काहीतरी दडलेलं होतं, काहीतरी जे तिने सांगितलं नव्हतं.
मी तिला विचारणार होते इतक्यात रूपा खोलीच्या दारात उभी दिसली. तिचे डोळे सुजलेले, चेहऱ्यावर अपराधीपणा. मॅडम, मी खूप मोठा पाप केलं, माफ करा. मी तिला खुर्चीवर बसायला सांगितलं. रूपा, संजना गेली, आता सगळं संपलं. पण रूपा थरथरली. नाही मॅडम, अजून संपलेलं नाही. संजनाचा आत्मा गेला असेल, पण तिच्या मृत्यूमागचं खरं कारण अजून उघडलंच नाही. माझं हृदय धडधडलं. काय म्हणतेस तू? तिने सांगितलं तिच्या कुटुंबाने तिला छळलं. हो मॅडम, पण तो शेवट नव्हता. रूपाने हात थरथरत होते. संजना जेव्हा जिवंत होती तेव्हा तिच्यावर खूप प्रेम करणारा एक मुलगा होता. त्याच्यासाठी ती घरातून पळूनही जाणार होती, पण ते थांबवलं गेलं आणि त्याचा राग आजही शांत झालेला नाही. मी आणि साक्षी दोघी थक्क झालो. साक्षी हळूच म्हणाली, आई, काल रात्री मला स्वप्न पडलं. एक मुलगा खूप रागावलेला. तो काहीतरी म्हणत होता, तिला का वाचवलंस, तू का वाचलीस? मी स्तब्ध. म्हणजे तो आत्मा अजून घराजवळ आहे? रूपा हळूच मान हलवून म्हणाली, हो, तो मुलगा संजनाला खूप प्रेम करायचा. तिचा मृत्यू झाल्यावर तो वेडा झाला. कुणालाच काही सांगितलं नाही, पण तो सुद्धा त्या रात्री मेलाय. अचानक घराच्या बाहेरून वाऱ्याचा झोत आत आला. खिडकी आपोआप आपटली. साक्षीचा श्वास अडकला. मी तिचा हात घट्ट पकडला. आई, तो इथे आहे. तिचा आवाज कापत होता. तो म्हणतो, मी संजनासारखी दिसते आणि तो मला घेऊन जाईल. मी साक्षीला मिठीत दाबलं. काहीही होऊ दे, तुला काही होऊ देणार नाही. पण तेवढ्यात आरशात काहीतरी हल्लं. सावलीसारखं धुसर चेहरा, पण डोळे मात्र लालसर, दुःखी आणि रागाने जळलेले. एक मंद आवाज खोलीत घुमला. मी तिला शोधत होतो. तिला परत पाहायचं होतं आणि मला तू मिळालीस. साक्षी किंचाळली. रूपा पळत बाहेर गेली आणि मी त्या समोर जायला तयार झाली. तू तिला काहीही करणार नाहीस. मी माझ्या मुलीला पुन्हा कोणत्याही आत्म्याच्या हातून गमावणार नाही. तेवढ्यात आवाज गुरगळला. माझं प्रेम अधुरं राहिलं आणि अधुरं प्रेम शांत होत नाही. खोलीतील दिवे एकदम बंद झाले. अंधार पूर्ण पसरला. माझ्या हातात साक्षीचा थरथरणारा हात होता आणि माझ्या कानाशी एक कुजबूज. एकाला सोडवण्यासाठी एकाला द्यावं लागतं. तयार आहेस का? अंधार इतका जड झाला होता की मी स्वतःचा श्वासही ऐकू येत होता. साक्षीचा हात मी घट्ट धरला होता, पण तिचं शरीर थरथरत होतं. त्या मुलाच्या आत्म्याचा आवाज पुन्हा ऐकू आला. तिला परत दे, मी तिला घेऊन जाणार आहे. ती माझी होती. माझा आवाज थरथरला. संजना गेली, आता साक्षीला सोड. पण त्या आवाजात वेदना होती आणि रागही. तुझ्यामुळे ती गेली. तिच्या वेळेवर पोहोचायला तू उशीर केला. तूच कारण आहेस. माझ्या डोळ्यात पाणी आलं. हे ऐकणंही सहन होत नव्हतं. मी स्वतःवर कधीच संशय घेतला नव्हता, पण आता त्या मुलाच्या आवाजातलं दुःख शिरत होतं. तेवढ्यात साक्षी माझा हात सोडवत माझ्यासमोर उभी राहिली. तिचा आवाज कापत होता, पण निर्धार होता. तू तिला प्रेम करत होतास, पण तिच्यावर अधिकार नव्हता. प्रेम म्हणजे कैद नाही. तू तिला सोडायला हवं. सावली गुरगुरली. तू तिच्यासारखी दिसतेस, तिच्यासारखं असतेस, तिच्यासारखाच आवाज. तुला पाहिलं तेव्हा मला ती परत आली असं वाटलं. मी तिला परत मिळवू शकतो. साक्षी मागे झाली, पण ती तिच्यासमोर भिंत बनून उभी राहिली. तू माझ्या मुलीकडे पाहिलंस तरी चालणार नाही. तिनं काही पाप केलेलं नाही. त्या क्षणी एकदम थंड हवेतून माझ्या चेहऱ्याला झटका बसला. जणू एखादा हात माझ्या गालावरून फिरला. तोच आवाज, पण यावेळी अत्यंत शांत आणि दुःखाने भरलेला. तू तिची आई आहेस म्हणून लढतीयस. मी समजू शकतो. मीही तिच्यासाठी लढलो होतो. पहिल्यांदाच आवाजात राग नव्हता, फक्त तुटलेलं प्रेम. पण अचानक सावलीचं रूप अरुंद होऊ लागलं, कारण आकार बदलू लागला. आरशात दुसर चेहरा स्पष्ट बनू लागला. एक मुलगा, डोळ्यात तीव्र वेदना, गालावर ओघळलेले थंड अश्रू आणि ओठावर हलकंसं स्मित. तो पुटपुटला, तिचा शेवटचा संदेश मी तुला सांगितलाच नाही. मी दचकलो. संजना, तिने तुला काही सांगितलं होतं? मुलगा मान हलवला. हो, मारायच्या आधी ती रडत म्हणाली, मीना मॅडमला सांग. मी तिला दोष देत नाही. तिनं माझा जीव वाचवायचा प्रयत्न केला, पण खूप उशीर झाला होता. मी तो संदेश कधी सांगू शकलो नाही. माझा राग तिला घेऊन बसला आणि मीही गेलो. मला अंगावर काटा आला. मी गुडघ्यावर बसले. डोळ्यातून अश्रू वाहत होते. मी तिला वाचवू शकले असते का? मुलगा शांत तुटलेल्या आवाजात म्हणाला, नाही, तू जे केलंस ते सर्वोत्तम होतं. ती तुला माफ करून गेली होती. माझा आवाज फुटला. मग तू माझ्या मुलीकडे का आला? सावली शांत झाली आणि हळूहळू तिचं रूप पुन्हा धूसर होऊ लागलं, कारण साक्षीमध्ये मला संजनाची सावली दिसली आणि मी माझं अधुरं प्रेम पूर्ण करायला आलो. पण आता कळतंय, प्रेम एखाद्याला जबरदस्तीने मिळत नाही, ते स्वइच्छेने मिळतं.
मुलाच्या डोळ्यात समाधान दिसलं. पहिल्यांदाच तो मला पाहत म्हणाला, मी तिला पोहोचवायला निघतो. ती एकटी नसो. तेवढ्यात साक्षी पुढे येऊन म्हणाली, जाण्यापूर्वी संजनाला सांग, तिची आई अजूनही रडते. तिला शांती द्यायला सांग. सावली हलकेच मान हलवते आणि हळूहळू विरघळू लागली. अंधार कमी झाला. खोलीत प्रकाश परत आला. जणू वर्षानुवर्ष अडकलेलं ओझं शेवटी दूर होत होतं. हवा उबदार झाली. मी साक्षीला मिठी मारली आणि ती माझ्यावर कोसळून रडू लागली. आई, आता सगळं संपलं ना? मी तिच्या केसात हात फिरवत म्हणाले, हो ग आई, आता सगळं संपलं. पण तेवढ्यात दरवाजावर 3 हलक्या ठोके ऐकू आले. टक टक टक. साक्षीने माझा हात घट्ट पकडला. आई, कोण आहे? दरवाजा बाहेरून मंद स्त्रीचा आवाज आला. मी, संजनाची आई, तुम्हाला भेटायला आले आहे. दरवाजा बाहेरून आलेला आवाज ऐकून माझं हृदय धडपलं. संजनाची आई? या क्षणी मी हळूच उठून दरवाजा उघडला. दारात एक बाई उभी होती. फिकट चेहरा, थकलेले डोळे, केस विस्कटलेले, पण नजरेत एक विचित्र रिकामेपणा. मला पाहताच ती हळूच म्हणाली, मीना मॅडम, माझ्या मुलीचं शेवटचं ठिकाण मला पाहायचं होतं. तिचा आवाज इतका शांत होता की तो शांतपणा ऐकून अंगावर काटा आला. मी तिला घरात घेतलं. साक्षी माझ्या मागे उभी होती, अजूनही भीतीने थरथरत. त्या बाईची नजर लगेच साक्षीवर गेली. तिच्या डोळ्यात चमक उठली. ती पुढे आली आणि साक्षीचा चेहरा नजरेत भरून पाहू लागली. तू संजनासारखीच दिसतेस. साक्षी माझ्या मागे लपली. मला काहीतरी वेगळं जाणवलं. या बाईच्या आवाजात माया नव्हती, तर काहीतरी भयानक शांतता होती. मी तिला बसायला सांगितलं. ती शांतपणे बसली, पण तिचा हात सतत थरथरत होता. माझी मुलगी गेली तेव्हा कुणी नव्हतं तिच्यासोबत, ती मंद आवाजात म्हणाली. मी तिला शोधलं, पण लोक म्हणाले ती पळून गेली असेल. मला माहीत होतं माझं लेकरू असं सोडून जात नाही. तिला सांगितलं, तुम्ही चुकीचं समजताय. संजनाने तेवढ्यात ती अचानक माझ्याकडे पाहत म्हणाली, मला माझ्या मुलीच्या मृतदेहाला हातही लावू दिला नाही त्यांनी. म्हणाले तपास चालू आहे. पण माझ्या मनात एकच शंका कायम होती, माझ्या मुलीच्या मृत्यूसाठी कोणीतरी जबाबदार आहे. माझं हृदय धडपलं. तेवढ्यात तिने थेट मला विचारलं, तुम्ही होतीत ना तिची डॉक्टर? माझा श्वास अडकला. हो, पण मी तिचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. उशीर झाला म्हणून बाईचा चेहरा एकदम बदलला. तिच्या ओठावर थोडंसं वाकडं असं उमटलं. उशीर झाला कसा? डॉक्टरांना उशीर होणार कसं सांगू का मी? तिच्या आवाजात अचानक विचित्र धार आली. कारण कुणीतरी तुम्हाला थांबवलं होतं. साक्षी आणि मी दोघेही दचकून तिच्याकडे पाहिलं. ती म्हणाली, संजना मला फोन करून म्हणाली होती, आई, माझा मित्र माझ्या मागे लागलाय. मला लपावं लागेल. माझ्या पोटात धस्स झालं. म्हणजे तो मुलगा, तो जिवंत असताना? ती मान हलवून म्हणाली, हो, तो तिच्यावर जबरदस्ती प्रेम करायचा. ती नाही म्हणाली की रागाने वेडा व्हायचा. त्या रात्री संजनाने त्याच्यापासून पळत पळत तुमच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न केला, पण तो तिच्यासोबत होता. माझा श्वास अडकला. म्हणजे तिच्या जखमा अपघात नव्हता. बाईचा आवाज थरथरलाच नाही. नाही, ते अपघात नव्हतं. खोलीत एकदम शांतता पसरली. साक्षी माझ्या हाताला अधिक घट्ट धरून उभी राहिली. संजनाची आई पुढे झुकून पुटपुटली, खरं सांगू का, मला त्या मुलाचा आत्मा माझ्या मागे असल्यासारखं वाटतं. तो अजून माझ्या मुलीला शोधतोय. माझं हृदय धडधडलं. साक्षी एक पाऊल मागे सरकली. तेवढ्यात अचानक दिवा हलकेच लुकलुकला. खोलीचं तापमान थंड झालं आणि संजनाची आई विचित्रपणे हसली. मी एकटी नाही आलीये. माझ्या माठीवरून थंडीची लहर गेली. साक्षी माझ्याकडे वळून म्हणाली, आणि तेव्हा तिच्या मागून एक सावली उभी झाली, धुसर काळी. पण त्या सावलीचा आकार संजनाच्या आईपेक्षा वेगळाच होता. उंच, सडपातळ आणि डोळ्यात रक्तासारखी लाल चमक. आवाज मंद पण अंगावर काटा आणणारा. मी परत आलो आहे. साक्षी किंचाळली. आई, तो परत आला. मी तिला मागे घेतलं, पण सर्वात भयानक भाग तर आता दिसला. संजनाची आई उठली आणि तिच्या चेहऱ्यावर स्वतःचा चेहरा नव्हताच. तो बदलत होतं, वितळत होतं, विकृत होतं आणि त्या खाली दिसायला लागला दुसऱ्याच कोणाचा चेहरा. तोच मुलगा, तोच आत्मा. त्याचा आवाज थेट माझ्या कानात उतरला. मी म्हटलं होतं, एकाला सोडवण्यासाठी एकाला घ्यावंच लागतं, आणि यावेळी मी बरोबरच व्यक्ती घेऊन आलो आहे. त्याने साक्षीकडे बोट दाखवलं. संजनाची आई म्हणून आलेली ती बाई प्रत्यक्षात त्या मुलाच्या आत्म्याने झपाटलेली होती. तिचा चेहरा पूर्णपणे बदलून त्या मुलाचं विकृत रूप बाहेर पडलं. साक्षी माझ्या मागे थरथर कापत होती. त्याचा आवाज घरभर घुमला. मी तिला घरभर घेऊन जाईन. यावेळी कोणी थांबवू शकणार नाही. माझ्या पायांना थरकाप. पण मुलीला वाचवायचं म्हणून मी माझं धैर्य एकवटलं. तू काहीही कर, पण माझ्या मुलीला हात लावणार नाहीस.
तो असला एकदम विकृत कंप पाडणारा असू तुझी मुलगी संजनासारखी दिसते आणि मी जसं तिच्यासोबत मरायला आलो होतो तसंच साक्षीलाही घेऊन जाईन. त्याच्या सावलीचा लांब हात आमच्याकडे सरकू लागला. तेवढ्यात अचानक घरभर एक वेगळाच आवाज घुमला. एक परिचित खूपच शांत आणि कोमल आवाज. नाही, तू तिच्याकडे नाही जाणार. मी थरथरत्या आवाजात म्हणाले. हा आवाज आणि घराच्या कोपऱ्यात हलकी सोनेरी प्रकाश रेषा चमकली धुक्यासारखी आणि त्या प्रकाशातून संजनाचं स्वरूप नष्ट झालं. पांढऱ्या झग्यात शांत चेहरा, डोळ्यात माया. साक्षी आश्चर्याने माझ्या मिठीतच चिकटली. संजनाने त्या मुलाकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात राग नव्हता पण वेदना होती. तू अजूनही मला समजून घेत नाहीस. प्रेम म्हणजे एखाद्याला पकडून ठेवणं नाही. तू मला प्रेम म्हणत होतास पण ते प्रेम नव्हतं, ते स्वार्थ होतं. मुलाचा आत्मा गुरगुरला. मी तुझ्यासाठी मरलो, तुझ्याशिवाय राहू शकलो नाही. संजना शांतपणे म्हणाली. म्हणूनच तू माझ्या मृत्यूला दोषी धरत फिरलास. पण सत्य हे आहे, माझा मृत्यू हा तुझ्या रागाचा परिणाम होता. तू मला ढकललंस. भीतीने मी पळाले आणि अपघात झाला. मुलाची सावली हादरली. तो किंचाळला. नाही, तू असं म्हणणार नाहीस. संजना म्हणाली. सत्य नेहमीच कडू असतं. त्याने साक्षीकडे झेप घेतली. पण यावेळी मी नाही, साक्षी नाही, स्वतः संजना त्याच्या आडवी आली. प्रकाश आणि अंधार जोरात आपटले. संजनाचा आवाज घरभर घुमला. तू मला धरून ठेवू शकला नाहीस पण मी तुला आता मुक्त करते. तुझं पूर्ण प्रेम आज संपतंय. एक प्रचंड किंकाळी, अंधाराचा विस्फोट आणि मग शांतता, पूर्ण शांतता. सावली गायब झाली. हवा उबदार झाली. खोलीत प्रकाश परत आला. साक्षी हळूहळू माझ्या बाजूने वर पाहत पुटपुटली. आई, संपलं का? संजनाचं स्वरूप आमच्याकडे वळलं. ती मला पाहून हलके स्मित केली. मॅडम, तुम्ही स्वतःला दोष देणं थांबवा. तुम्ही तुमचं सर्वोत्तम केलं होतं. माझ्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. मी तुला वाचवू शकले नाही. संजना हसली. पहिल्यांदा जसं ती जिवंतपणे असायची तशी. पण आज तुम्ही माझ्या आत्म्याला वाचवलं. ती साक्षीकडे वळली. आणि तू तुझी आई कधीच सोडू नकोस. तिच्यासाठी तूच तिची ताकद आहेस. साक्षी रडत म्हणाली. मी कधीच तुझ्यासारखी होणार नाही, वचन देते. संजनाने हात पुढे केला. त्यातून सौम्य प्रकाश बाहेर पडला आणि संपूर्ण घर उबदार शांततेने भरून गेलं. आता मी जाते. जिथे माझी भीती, वेदना, राग काहीच नाही. मी मुक्त आहे. तिचं स्वरूप हळूहळू विरघळू लागलं. धुक्यात बदलत आणि शेवटचे शब्द हवेत तरंगत राहिले. धन्यवाद मला शांतता दिल्याबद्दल. आणि अखेर प्रकाश पूर्णपणे नाहीसा झाला. मी आणि साक्षी एकमेकांना मिठी मारून रडत उभ्या राहिलो. घर पुन्हा सामान्य झालं. काचावर सावल्या नव्हत्या, भिंतीवर थंड नव्हती आणि आमच्या आयुष्यात पहिल्यांदाच एका आत्म्याला मुक्ती मिळाली होती. त्या रात्रीनंतर आम्ही हे घर सोडून दिलं. साक्षी हळूहळू सावरली. मीही. पण एक गोष्ट कायम लक्षात राहिली. कधी कधी एखाद्याला शांती देणं हे त्याला विसरण्यापेक्षा मोठं असतं. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा आणि हाईप करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार कथेसह. तोपर्यंत हसत राहा, खुश राहा. धन्यवाद.